नवापुरात धाडसी चोरी। राष्ट्रीय महामार्गावरील बॅटरी दुकान फोडून 3,20,000 रुपयांचा ऐवज लंपास। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका बॅटरी विक्री केंद्रावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत सुमारे 3,20,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहे। माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाची कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि एक्साइड, एमरॉन तसेच दुचाकींसाठी वापरण्यात येणाऱ्या 150हून अधिक बॅटऱ्या चोरी करून नेल्या। मोठ्या प्रमाणातील हा माल वाहनाच्या मदतीने नेण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। सकाळी दुकान उघडल्यानंतर ही घटना उघडकीस आली। दुकान मालक भाविन राणा यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांनी आरोपींचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे। या चोरीमागे सराईत टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके कामाला लागली आहेत। दरम्यान राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये या घटनेमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यासह चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्याची मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येते। राणा है। सुबह में मैं 9 बजे आया, शटल खोला तो बैटरी पूरी गायब थी। एक्साइड कंपनी की, एमरॉन कंपनी की और एक्साबुल कंपनी की बैटरी है। एक्साइड की शायद 2,30,000 रुपये की है, एक्साबुल की 70,000 रुपये की है और एक स्क्रैप की बैटरी थी मेरी 80,000 रुपये की। एमरॉन की बैटरी है 12,000 रुपये की। कंप्लेंट दिया है मैंने। पुलिस आई थी? पुलिस आई थी? पुलिस आई थी। पुलिस ने कंप्लेंट फोटो गिरा के गई। 3 लाख के आसपास नुकसान हुआ। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।